फिजिक्स विषयाची प्रोफेसर हवलदार त्यांचं नाव मनीषा हवलदार पुण्यातूनच अटक झाली. त्यांच्या मोबाईलमध्ये गॉड नावाने एक मोबाईल नंबर सेव्ह होता, जो नवऱ्याच्या सुद्धा मोबाईलमध्ये आहे आणि हे सगळे शिक्षक, प्राध्यापक, मास्तर हे नवरा-बायको बायको एका संस्थेवर असते, नवरा एका संस्थेवर असतात. लाखो रुपयाच्या पगारी असतात. यांचं मस्त चाललेलं असतं. पैसे खायची सवय लागलेली असते. घोटाळेबाज या हवलदार मॅडम ज्या आहेत, त्याने फिजिक्सचा पेपर जशा पद्धतीनं फोडला. तो गॉड कोण आहे? तर एक साधा विद्यार्थी, शहा त्याचं नाव. आणि तो इतर मुलांना त्या सगळ्या घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये म्हणजे गोळा करायचा. गिराईक आणून देण्याचं मॅडमपर्यंत काम तो शहा नावाचा नालायक करायचा. आणि मॅडम सुद्धा नालायकपणा करायच्या. कारण याच म्हणजे हवलदार नावाच्या मॅडमनी ज्यावेळेस मांढरे मॅडम मॉडर्न कॉलेजच्या प्रोफेसर ज्यावेळेस अटक झाली, त्यावेळेस ह्यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. ही जी प्रश्नपत्रिका आहे, ही जी बनवण्याची प्रक्रिया त्यांनी जे सुरू केली म्हणजे कच्चं तयार केलं होतं आणि कच्ची प्रश्नपत्रिका मग त्यांनी बरोबर विकल्या गेल्या 10-10 लाख, 20-20 लाख, 28 लाख पर्यंत रेट गेला. आणि हा जो गॉड होता, हा माल कमवून देणारा एक शिक्षिकेचा विद्यार्थी होता, हे पण लक्षात घ्या. आणि गोंधळ असा झालाय, त्यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ज्या कच्च्या प्रश्नपत्रिका होत्या, त्या नष्ट करण्याचा प्रयत्न केला. जो डेटा आहे मोबाईलमधला किंवा इतरचा, तो पण नष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु कॉल जे हे एकमेकांचे संपर्क झाले, या हवलदार बाईला कळालं, की मांढरे बाई पकडली गेली, आता आपलं काही खरं नाही. यांना बोऱ्या-बिस्तऱ्या उचलून पळून जायचं होतं. पण पोलिसांनी, सीबीआयनी मुसक्या आवळल्या. जरी प्रोफेसर हवलदारांवर कारवाई झालेली असली, तरी शहा असेल, असे कित्येक विद्यार्थी आहेत. जसं आर-सी-सी क्लासेसचा तो मोठेगावकर, आता म्हणजे गोमूत्र शिंपडतोय विद्यार्थ्यांवर किंवा ही जी नाटकं आहेत त्याची वेगळे-वेगळे डायलॉगबाजी करणं, हे सगळे पैशाच्या जीवावर आणि यांचं इतकं मोठं रॅकेट आहे, ही सगळी मंडळी उद्या भारतीय जनता पार्टीमध्ये बाहेर आल्यानंतर किंवा यांच्या संपत्त्या जप्त झाल्यानंतर येऊ शकतात. आणि हे पक्षात घेऊन पावन होऊन परत ते त्यांचं ज्ञानदानाचं अघोरी कृत्य करू शकतात, जे की ते पैशावर विकलं जातं. हा सगळा प्रकार पुण्यात झालेला आहे आणि याच्यावर माध्यमं बोलायला